सर्वांना प्रेज लॉर्ड. पुन्हा एकदा लाईव्ह प्रेयरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. 9822172389 या नंबरवरती आपल्या प्रार्थना विनंत्या, त्याचप्रमाणे साक्षी व्हिडिओच्या माध्यमातून, व्हॉइस कॉलच्या माध्यमातून आणि टाईप पण करून तुम्ही या ठिकाणात पाठवू शकता. त्याचप्रमाणे मिनिस्ट्रीसाठी हातभार म्हणून ज्या लोकांना आपल्या देवाच्या राज्यामध्ये पेरण्यासाठी तयारी असेल तर त्या लोकांनी 9822172389 हा गुगल पे, फोन पे नंबर आहे. यावरती तुम्ही तुमचं दान, दशांश पाठवू शकता, जेणेकरून देवाचं राज्य अधिक मोठ्या प्रमाणात वाढेल. जास्त वेळ न घालता आज आम्ही आणखीन एका विषयाची तयारी करणार आहोत. संकटानं आम्हाला धीर प्राप्त होतो. बऱ्याच वेळा विश्वासणारा व्यक्ती म्हणून प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की मी प्रभूकडे यासाठी आलो की माझ्या जीवनामध्ये संकट येऊ नये, किंवा ख्रिस्ताचा स्वीकार करण्यामागं आमची धारणा असते की आमचं जीवन सगळ्या बाजूने सुरक्षित असायला पाहिजे. परंतु आज रोमकराच्या पत्राचा 5वा अध्याय आणि त्याची 1 पासून जो 5 पर्यंतची वचनं आपण म्हणण्यासाठी घेत असताना एक गोष्ट त्या ठिकाणात प्रकर्षानं आम्हाला शिकायला मिळते की धीर येण्यासाठी संकट येणं फार गरजेचं आहे. रोमकराचं पत्र त्याचा 5वा अध्याय आणि 1 पासून 5 पर्यंतच्या वचनामध्ये आपण वाचणार आहोत. यास्तव आपण विश्वासानं नीतिमान ठरवलेले आहोत. आपल्याला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाबरोबर शांती आहे. ज्या कृपेमध्ये आपण आहोत तिच्यात आपला प्रवेशही त्याच्याद्वारे विश्वासानं झालेला आहे. आणि आपण देवाच्या गौरवाच्या आशेचा अभिमान बाळगतो. देवाच्या गौरवाच्या आशेचा आपण अभिमान बाळगतो. इतकेच नाही तर संकटाचाही अभिमान बाळगतो. संकटाचा पण अभिमान बाळगतो. कारण आपल्याला ठाऊक आहे की संकटाने धीर, धीराने शील व शीलाने आशा निर्माण होते. आणि आशा लाजवत नाही. कारण आपल्याला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतःकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झाला. आता या सगळ्या गोष्टीमध्ये मी पाहिलं की प्रत्येक व्यक्तीला संकटाचा अभिमान बाळगता आला पाहिजे. आम्ही आमच्या घराचा अभिमान बाळगतो, आम्ही आमच्या सौंदर्याचा अभिमान बाळगतो, आम्ही आमच्या नोकरीचा अभिमान बाळगतो, आमच्या परिवाराचा अभिमान बाळगतो. बऱ्याच वेळा आमच्या धार्मिकतेचा पण आम्हाला अभिमान असतो. मी बऱ्याच परिवारामध्ये ऐकतो की आता प्रभू आला की आमचा परिवार स्वर्गात जाणारच आहे. काही लोकांची ती भावडी आशा आहे बरं का, नाही आमचा परिवार स्वर्गामध्ये जाणार आहे. मुलं वाम मार्गाला लागलेली आहेत, त्यांचं बाहेरचं काम वेगळं आहे आणि देवाच्या घरातलं काम वेगळं आहे. परिवारातल्या लोकांना पण ते माहिती असतं. परंतु एक भाबडी आशा, नाही आम्ही स्वर्गामध्ये पोचणार आहे. स्वर्गामध्ये असं लिहिलंय, शास्त्री पुरुषां इतकं धार्मिक झाल्याशिवाय कोणी देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करू शकणार नाही. आणि शास्त्री पुरुषाला तो म्हणतो नव्याने जन्मल्या वाचून कोणी देवाचं राज्य पाहू शकत नाही. आता बघा, इतका विरोधाभास आत्मिक जीवनामध्ये आहे. मग आत्मिक जीवन जगताना आम्हाला नेमकं अभिमान कशाचा बाळगायचा आहे? जो व्यक्ती आत्मिक आहे त्याची सुरुवातच करताना तो म्हणतो, काय पहिल्या वचनामध्ये, रोमकराच्या पत्राच्या 5व्या अध्यायाच्या पहिल्या वचनात फार सुंदर सुरुवात त्या पौलानं केलेली आहे. तुमचं यास्तव आपण विश्वासाने नीतिमान ठरवले. तो असं म्हणतो आम्ही नीतिमान ठरलो कशामुळे? तर विश्वासानं. अब्रामाचा विश्वास हे त्याचं नीतिमत्व गणण्यात आले. तुमचा पण विश्वास. कोणता विश्वास? येशूच्या रक्ताच्या द्वारे माझ्या पापांची क्षमा झाली. तो आपल्या अंतःकरणामध्ये विश्वास दर मुखानं कबूल कर. कोणता विश्वास? येशू ख्रिस्तानं मला तारण दिलं. जक्कई त्वरा कर, खाली आज तुझ्या घरी मला जेवायला यायचंय. आणि जसं तो कबूल करतो त्याचा विश्वास आहे, माझी पाप मी येशूकडे कबूल केल्यावर येशूला पाप क्षमेचा अधिकार आहे. हा त्याचा विश्वास आहे. आणि हा त्याचा विश्वास नीतिमत्व गणला. शास्त्री पुरुषी याच्या विश्वासा संबंधानं किंवा त्याला मिळालेल्या तारणा संबंधानं, उलट शास्त्री पुरुषी जेव्हा जक्कयाच्या घरामध्ये येशू गेला तर येशूच्या शिष्यानंतर तुझा गुरु जो आहे ना तो सारखा पापी लोकांमध्ये वावरतो. पापी लोकच त्याच्या अवतीभोवती. आता विचार करा, या जक्कयाला तारणासाठी पुरुषांकडे गेलं
तर पुरुषांकडनं त्याला कधीच तारण मिळालं नसतं. पुरुष तर सगळ्याला दोषी ठरवण्याचं काम करतात. मग येशूवरचा विश्वास आणि या विश्वासानं त्याला तारण प्राप्त झाली. म्हणजे तो नियमशास्त्र पण गेला नाही आणि तो जे नीतिमान ठरवतात, जसं शास्त्रामध्ये लिहिलं की कुष्ठरोगी जर तो शुद्ध झाला, त्याच्या रोगापासून मुक्त झाला, तर पहिल्यांदा त्यानं याजकाला जाऊन दाखवं, याजकानं त्याला शुद्ध ठरवावं. आता याजक कोणाला शुद्ध ठरवत नाहीत, नीतिमान लोक कोणाला शुद्ध ठरवत नाही, पण येशू शुद्ध ठरवतो ना. खालच्या भागामध्ये आम्ही पाहिलं, पायी जा तुझ्या पापांची क्षमा झालेली आहे. आणि त्या मरियेला जिने आलाबस्तर खूप येशूच्या चरणाजवळ ओतली, ती पापी स्त्री, त्या पापी स्त्रीला म्हणतो जा तुझ्या सगळ्या पापांची क्षमा करण्यात आली. ज्याला लोकांनी दोषी ठरवलं, येशूनं त्यांना निर्दोष ठरवून टाकले. आता तो म्हणतो विश्वासानं तुमचं तारण झालं. पण ज्या दिवशी तुम्ही विश्वास स्वीकारताना, तोच दिवस तुमच्या जीवनामधला सगळ्यात मोठा संकटाचा दिवस आहे. आणि पौल म्हणतो मी संकटाचा पण अभिमान बाळगतो. का? कारण संकटानं धीर म्हणजे सांत्वन, संकटामध्ये सांत्वन आहे. म्हणजे एखादं संकट तुमच्याकडे आलं तर सांत्वन पण येतं ना. कसं संकट? नाईन गावामध्ये येशूनं प्रवेश केला, एक संकट तिथं आलं. त्या विधवा स्त्रीचा एकुलता एक मुलगा मेला आणि मेल्यानंतर त्या मुलाला त्या गावातनं पुरण्यासाठी घेऊन चाललेले होते. आता त्या बाईचं रडणं, माझा नवरा गेला, आता मुलगा पण तरुण मुलगा आणि तिरडीवरती गावकरी घेऊन चाललेले आहेत आणि त्याला पुरणार आहेत. आता येशू तिथं आला. जर संकट तिच्यावरती ते आलं नसतं तर अख्ख्या नाईन गावामध्ये एवढा मोठा चमत्कार कधी कोणी पाहिला नसता. म्हणून काही संकट जी आहेत ना, ती तुमच्या जीवनामध्ये प्रभूचे विशेष आशीर्वाद येण्यासाठी प्रभूने निर्माण केलेली असते. नाईन गावामध्ये येशू आला आणि आम्ही पाहतो त्या तिरडीवरच्या मुलाला त्याने जिवंत केलेले. मुलगा जिवंत झाला आणि गाव कौतुक करायला लागलं. या मला वाटतं की त्या गावामध्ये जेव्हा हा मेलेला मुलगा गावामध्ये फिरत असेल ना, त्यावेळेस पुष्कळ लोक मेले, परंतु कोणाचं एवढं कौतुक झालं नाही. पण जेव्हा त्या मुलाला लोक पाहत असतील ना, तेव्हा लोक त्या मुलाचं कौतुक करत असतील, म्हणत असतील हाच तो मुलगा ज्याला येशूने जिवंत केलेले. तुमच्या जीवनात एक असं संकट येतं की ते संकट तुमच्या जीवनामध्ये अनेक लोकांसाठी साक्ष निर्माण करत असतं. म्हणून लक्षात ठेवा, विश्वास तुम्हाला ठेवणं फार गरजेचं आहे. जेवढा तुम्ही विश्वास ठेवाल तेवढी मोठी संकट तुमच्याकडे येणार आहे. आणि म्हणून सुरुवात करतानाच पौल म्हणतो की तुमचा विश्वास जो आहे ते तुमचं तारण किंवा तुम्हाला नीतिमत्व विश्वासाच्या द्वारे प्राप्त झालेले आहे. तुमची धार्मिकता हे तुमच्या विश्वासानं तुम्हाला मिळालेली आहे. जसं आम्ही पाहतो, प्रभूनं दृष्टांत योसेफाला दिला, 11 पेंड्या तुझ्या पेंडीला नमन करतील, 11 तारे, सूर्य, चंद्र हे देखील तुला नमन करतील. आणि हे स्वप्न, या स्वप्नाचा विश्वास घेऊन तो आपलं जीवन जगू लागला. पण परिस्थिती काय झाली? त्याला आलं संकट. आणि संकट आणलं तर कोणी? त्याच्या भावंडाने त्याच्यावरती संकट आणलं. का? तर त्याने आपलं स्वप्न शेअर केलं, आपल्या स्वप्नाविषयीची चर्चा आपल्या भावांबरोबर केली आणि त्याचा परिणाम या योसेफावरती संकट आलं. त्याच्या भावांनी योजना केली, त्याला मारण्याचा प्लॅन आखला, त्याची वस्त्र काढली, त्याला खड्ड्यामध्ये टाकलं. हे प्रत्येक व्यक्तीच्या वाटेला येणारं संकट आहे जो विश्वास ठेवतो. जेव्हा प्रभूची योजना तुमच्याकडे असते त्यास लोक तुमच्या विरुद्ध योजना करतात, तुम्हाला खाली पाडण्याचा प्रयत्न करतात, तुम्हाला खड्ड्यात घालण्याचा प्रयत्न करतात. हे तुमच्याकडे आलेलं संकट आहे. पण तुमचा विश्वास असा असला पाहिजे, प्रभू या संकटातनं मला बाहेर काढणार आहे, यातून माझा प्रभू मला बाहेर काढेल. आता विचार करा, योसेफाकडं ते स्वप्न घेऊन आपलं आत्मिक जीवन तो निघाला, जगत निघाले. युद्ध त्यानं केलं. ज्याच्याकडे विश्वास आहे त्याला युद्ध करावं लागतं आणि ज्याच्याकडे विश्वास आहे त्याला संकटाचा सामना करावा लागतो. पण संकटाचा अभिमान बाळगा. का अभिमान बाळगा? हे संकट तुम्हाला उभं करणार आहे एका साक्षीसाठी. अशा पद्धतीने प्रभू तुम्हाला उभं करेल. लोकांकडे जे प्रश्न आहेत त्याच्यापेक्षा मोठे प्रश्न तुमच्याकडे आले आणि प्रभूने या प्रश्नात तुम्हाला उभं केलं. म्हणून कोणीतरी एकाने म्हटलेलं आहे, देवाचा ज्याच्यावर विश्वास असतो देव त्याचीच जास्त मोठी परीक्षा घेतो. ज्याच्यावर विश्वासच नाहीये त्याला काय परीक्षा देणार आहे? आणि सैतान या पृथ्वी तलावरती, देवाचं सैतानाचं नेमकं काम काय? सैतान प्रत्येकाच्या जीवनाचं निरीक्षण, उठणं बसणं चालणं बोलणं सगळं त्याचं निरीक्षण करत असतो आणि तो स्वर्गामध्ये जाऊन या व्यक्ती संबंधाचा वाद परमेश्वराजवळ घालत असतो. कोण? सैतान. योबाच्या पुस्तकामध्ये लिहिलं, हिंडून फिरून सैतान स्वर्गामध्ये गेला आणि देवाने त्याला प्रश्न केला, काय तुझं लक्ष माझा सेवक योब याकडे गेलं का? जेव्हा तुम्ही सेवा करता ना तेव्हा सैतानाचं लक्ष तुमच्याकडे जातं
आणि तो प्रभूला चॅलेंज करतो. आणि प्रभू त्या योबा संबंधाने बोलताना त्यानं तो काय फुकट तुझं भय बाळगत नाही. त्याच्या सगळ्या भोवती तो कुंपण केलेला आहे. संकट नव्हतं त्याच्याकडं, प्रार्थनाशील जीवन जगतो, पण त्याला संकटाचा सामना कसा करायचा आणि संकटामध्ये प्रभूला विश्वास ठेवायचा त्याला कुठं माहितीये. तू त्याच्यावर संकट पाठव, अडचणी त्याच्यामध्ये निर्माण कर, मग तो कसा तुझा अभ्यास करतो, कसा तुझा त्याग करतो तुला समजेल. आणि प्रभूने पण ते चॅलेंज स्वीकारलं. आजपर्यंत एवढी मोठी परीक्षा शास्त्रामध्ये कोणाची झाली नाही जेवढी मोठी परीक्षा आम्ही पाहतो इयोबाची झाली. परमेश्वर त्या सैतानाला म्हणतो, जा इयोबाला मी तुझ्या स्वाधीन केलंय, त्याच्या सर्वस्वाला हात लाव, पण त्याच्या जीवाला पीडा करायची नाही, त्याच्या जीवाला आणि तो इजा करायची नाही. आणि मग आम्ही पाहतो इयोबाच्या जीवनामध्ये संकट आली, त्याची मालमत्ता नेली, उंट गाढवी लेकरं पण मरून गेली. काय संकट आहे हो त्याच्यावरती. एक दिवस तुमच्याकडे असं संकट असेल, आज तुमची परीक्षा होत असेल, तुमच्या परीक्षेमध्ये तुमची संपत्ती गेली असेल, तुमची नोकरी गेली असेल, तुमचा बिझनेस ठप्प झाला असेल, कर्जामध्ये तुम्ही अडकले असाल, परिवारामधली शांती तुटली असेल, संकट तुमच्याकडे आहे. परंतु तुम्हाला माहिती का, या संकटामध्ये प्रभूचं धीर आणि सांत्वन तुम्हाला असणार आहे. असं समजू नका की देवानं तुम्हाला टाकून दिली आहे. किती सुंदर इयोबा संबंधानं आम्ही पाहतो. इयोबानं या संकटाच्या बिकट स्थितीमध्ये देवाला कधी दोष देण्याचं काम केलं नाही. बरीचशी संकट, तो न जाणो माझ्या मुलाने आपल्या मनानं देवाचा अव्यय केला असेल, त्यांच्यातून पाप घडलं असेल. आता इयोब सुद्धा त्या दिवसात देवाला दोष देत नाही, उलट तो देवासंबंधाने म्हणतो, देवानं दिलं, देवानं नेलं, धन्य त्याचं नाव. हे संकटाला सामोरं जाण्याचं सगळ्यात उत्तम माध्यम. काय तुमचं नुकसान, तुमची हानी झाली, देवानं दिलं होतं, देवाने घेऊन टाकलेलं आहे. एखादी व्यक्तीच्या ज्या मरणानं आणि तुम्ही कष्टी दुःखी झाला असाल, हे संकट आहे तुमच्याकडे. मग पौल म्हणत नाही का, ख्रिस्ताच्या प्रीतीपासून मला कोण विभक्त करल, मरण. एखादी व्यक्ती मी मरण पावली, आम्ही म्हणतो नाही ती मरायला नाही पाहिजे, हे संकट आहे, त्या दुःखातनं तुम्ही बाहेर पडू शकत नाही. त्या व्यक्तीविषयी असणारं प्रेम, त्या व्यक्तीचं तुमच्या जीवनातलं महत्व, याच्यामुळे तुम्ही खचून गेलेले असता, तुम्ही निराश झालेले असता, हताश झालेले असता. आता प्रभू काय सांगतो माहिती का, संकटानं धीर म्हणजे सांत्वन प्राप्त होईल. पौलाचं वचन सांगतंय, रोमकराच्या मंडळीला पत्र लिहिताना पौल म्हणतो, संकटानं तुम्हाला धीर म्हणजे खरं सांत्वन प्राप्त होणार आहे. आता इयोबाचं सगळं गेलं, स्वतःच्या शरीरातलं आरोग्य पण गेलं, अंगावरती फोड आले, खापर घेत होता, आपलं शरीर खापरानं खाजवत होता, पत्नीला त्याचं दुःख, त्याच्या पीडा आणि कुटुंबावरती आलेली विपत्ती. सात्विकपणामुळं परिवार भरडला जातो, शरीर भरडलं जातं, संपत्ती भरडली जाते, संतती सुद्धा भरडली जाते. संतती गेली, संपत्ती गेली, शरीर गेलं. आणि आम्ही पाहतो अशा परिस्थितीमध्ये हा इयोब भरडलेला असताना त्यानं कोणत्याही परिस्थितीमध्ये देवाला दोष दिला नाही, त्यानं त्यांचं नीतिमत्व सोडलं नाही. संकटानं धीर, धीरानं शील, शिलानं नीतिमत्व आणि आशा प्राप्त होते. आशा कधी लाजवत नाही. जेव्हा जेव्हा तुमच्यावरती संकट येतं तेव्हा तेव्हा तुमचं शील सुद्धा घडलं जातं, खरं शील तयार होतो संकट आल्यावर. आता मला वाटतं धार्मिक आहे, माझ्याकडे धार्मिकतेचं शील आहे, माझ्याकडे प्रार्थनेचं शील, फार प्रार्थनाशील व्यक्ती आहे, पण संकट आल्यावर कळणार ना तुम्ही किती प्रार्थनाशील व्यक्ती आहात. राजानं फरमान काढलं, ज्या विरोधी लोकांनी दानिएलाचं प्रार्थनाशील जीवन पाहिलं आणि त्यांनी राजाकडे जाऊन शिफारस केली, राजाला सांगितलं, त्याचे कान भरले, महाराज आजपर्यंत महिनाभर कोणी सुद्धा आपल्या देवाची प्रार्थना करायची नाही, अशी फरमान काढा, अशी द्वाही फिरवा. राजानं पण द्वाही फिरवली, मूर्ती तयार केली, या मूर्तीला आणि राजाचंच केवळ उपासना करायची. दानिएलानं ती द्वाही, ती दवंडी ऐकली आणि तो आपल्या घरी जाऊन नित्य नियमाप्रमाणे प्रार्थना करून आला. दानिएल नाही परवा केली. आता त्याचं शील घडणार आहे, तो खराच प्रार्थनाशील आहे का? शील म्हणजे तुमचं चरित्र, तुमचं प्रार्थनेचं चरित्र, तुमचं विश्वासाचं चरित्र, तुमचं धार्मिकतेचं चरित्र, तुमचं नीतिमत्वाचं चरित्र. हे शील तुम्हाला जपता आलं पाहिजे. आणि ते शील संकटानं तर मजबूत होतो, मजबूत होतं, संकटानं मजबूत बनलं पाहिजे. आणि प्रभू त्याच्यासाठीच तुमच्यावरती संकट पाठवतो. जसं इयोबावरती संकट पाठवलं, जसं दानिएलवरती संकट पाठवलं. दानिएल ऍज युज्युअल घरी गेला, त्यानं खिडक्या उघडल्या आणि लोकांना म्हटलं, बघा आता राजाचं फरमान आहे, जो कोणी प्रार्थना करेल 1 महिन्यापर्यंत आणि प्रार्थना जर केली तर सिंहाच्या गुहेत, हुकेलेल्या सिंहाच्या गुहेमध्ये त्याला टाकण्यात येईल. गेला, प्रार्थना केली, लोक त्याच्या पाळतीवरती राहिले. लोकांनी पाहिलं
दानियल प्रार्थना करत आहे, हे तुमचं शील आहे. लोकांनी बिकट स्थितीमध्ये तुम्हाला प्रार्थना करताना पाहिलं पाहिजे. तुम्हाला नाकारलं, तुमचा अवहेर केला, तुम्हाला धिक्कारलं, तुमच्या बाजूनं कोणी नाही, तेव्हा तुमची सेवा लोकांना दिसली पाहिजे. लोक तुमच्या विरोधात आहे, तेव्हा तुमचा विश्वास दिसला पाहिजे. सगळं तुमच्या हातातून गेलं, तेव्हा तुमची सेवा दिसली पाहिजे. हे तुमचं शील आहे. चांगल्या परिस्थितीमध्ये तुम्ही सेवा करता, हे तुमचं शील नाही. काही तुमच्या हातामध्ये नाही, पण तुम्ही प्रार्थना करता, तुम्ही जाता, तुम्ही लोकांना वचन सांगता, हे तुमचं शील आहे प्रियान. परीक्षा होऊ द्या, संकट तुमच्यावरती येऊ द्या, आणि लक्षात ठेवा, संकट तुमचा भार हलका करण्यासाठी येतो. जेवढं संकट येतं तेवढं देवाचं प्रेम पण तुम्हाला दिसतं. दानियल प्रार्थना करताना सापडला. लोकांनी जाऊन राजाला सांगितलं, महाराज, दानियलानं आपली आज्ञा मोडली. दानियल प्रार्थना करताना सापडला. राजाच्या मर्जीप्रमाणे किंवा राजाच्या द्वाहीप्रमाणे, राजाच्या आज्ञेप्रमाणे दानियलाला सिंहाच्या गुहेमध्ये टाकण्यात आलं. हे संकट त्याच्यावरती आलं, पण या संकटाच्या द्वारे त्याला धैर्य सुद्धा प्राप्त झालं. असं लिहिलंय दानियलच्या पुस्तकामध्ये. वेळाभावी ते मी तुम्हाला वाचून दाखवत नाही, पण तिथं असं लिहिलंय, दानियलला सिंहाच्या गुहेमध्ये टाकलं, पण रात्रभर राजा बेचैन अवस्थेमध्ये रात्रभर त्यांनी जागून काढली. त्याला झोप आली नाही, आणि पहाटे उठून तो त्या गुहेच्या जवळ गेला आणि दानियेलाला प्रश्न करतो, दानियेला, परात्पर देवाच्या पुत्रा, देवानं देवदूत पाठवून सिंहाची तोंड बंद केली का? तुला वाचवलं का? दानियेल त्या साक्ष देतो, महाराज, माझ्या देवानं सिंहाची तोंड बंद केली आणि रात्रभर मला सांभाळलं. हीच तुमची साक्ष आहे. हे संकटामधलं तुम्हाला धीर आहे. आणि त्याच्या पलीकडं जेव्हा तुम्ही तो दानियेलाचं पुस्तक वाचाल तर तिथं असं लिहिलं, दानियेलाला राजानं सिंहाच्या गुहेत बाहेर काढलं, आणि ज्यांनी त्याला सिंहाच्या गुहेमध्ये टाकलं होतं त्या सगळ्यांना सिंहाच्या गुहेमध्ये घरदारासह टाकलं, आणि सिंहाने त्यांची हाडं सुद्धा जमिनीवरती पडू दिली नाही. एक गोष्ट ध्यानात ठेवा, ज्यांच्यामुळं तुमच्यावर संकट आलं त्या लोकांना देव कधी सोडत नाही, त्यांची भेट घेतोच. म्हणून संकट आणणाऱ्यांची पण पर्वा करू नका. देवाच्या गौरवासाठी ते आहे. तुमच्यावरती आलेले संकट, यामध्ये देव तुमच्या सोबत आहे हे तुम्हाला कळणार आहे, सिद्ध होणार आहे. तुम्ही उपाशी राहणार नाही, सिंह तुम्हाला खाणार नाही, प्रश्न तुम्हाला खाणार नाहीत. प्रश्न तुम्हाला फक्त भीती दाखवतील, डरकाळ्या मारतील, पण खाऊ शकणार नाहीत. ते खाऊ शकणार नाही कधीच तुम्हाला. ह्या 30 वर्षाच्या मिनिस्ट्रीमध्ये मी ते पाहिलं. जेव्हा जेव्हा भीती वाटली तेव्हा तेव्हा देवाकडे पाहिलं, आणि देवानं प्रत्येक स्थितीमध्ये माझा विश्वास मजबूतच केला. एकदम मजबूत असा विश्वास केला. कधी मला खाली पडू दिलं नाही. मी कधी माणसांकडे पण पाहिलं नाही. मी कधी राजाच्या फरमानाकडे पण पाहिलं नाही. कधी कोणाचं विचार सुद्धा मी केलं नाही. मला माहितीये, ज्याच्या विचारानं प्रेरित मी प्रभूची सेवा करतो तो सिंहाच्या गुहेतनं मला बाहेर काढेल. आणि आज 30 वर्षानंतर मी तुम्हाला ते सांगेल, प्रभू विश्वासू आहे. तो तुम्हाला वट्टीमध्ये पडू देत नाही, तो सिंहाच्या गुहेमध्ये तुम्हाला पडू देत नाही. सगळ्या स्थितीमध्ये देव तुमच्या सोबत राहतो, जसं दानियेलाच्या सोबत तो राहिलेला आहे. तुमच्या संकटात देव तुमच्या सोबत असणार आहे, तुमच्या बरोबर असणार. दानियेलाला बाहेर काढलं, तुम्हाला सुद्धा बाहेर काढणार. परत ते वचन वाच, रोमकराचं पत्र 5 अध्याय 1 पासून. यास्तव आपण विश्वासानं नीतिमान ठरलेले आहोत, म्हणून आपल्याला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाबरोबर शांती आहे. आपण ज्या कृपेमध्ये आहोत तिच्यात आपला प्रवेशही त्याच्याद्वारे विश्वासाने. इतकं सुंदर म्हटलं, जेव्हा तुम्ही विश्वास ठेवता तेव्हा तुमच्यावरती संकट येतं, आणि संकट आल्यावर देवाची विशेष कृपा तुमच्यावरती राहते. समजून घ्या. म्हणून म्हटलं, संकटानं धीर, धीरानं शील, आणि शीलानं नीतिमत्व, आणि आशा प्राप्त होती. आशा कधी लाजवत नाही. जेव्हा तुमच्याकडे संकट येतं ना, तेव्हा तुमचं शील तपासलं जातं. तुम्हाला प्रभू बनवत असतो. खरंच तुम्ही टिकणारे लोक आहात का? टिकणारे असा, पिचकणारे असू नका. कधी कधी थोडस संकट आलं की पिचकून जातो. देवाचा मार्ग सोडला, थोड्याशा परीक्षा आल्या, थोडस संकट आलं, नोकरी गेली, उत्पन्न बंद झालं. इकडं कोराचे पुत्र म्हणतात की द्राक्षीचा हंगाम फुलो अथवा न फुलो, पण आम्ही तुझं धन्यवादच करणार आहे. देवाच्या लोकांचं नेहमी जीवन कसं असलं पाहिजे, प्रभूनं काय दिलं अथवा न दिलं तरी आम्ही त्याचा धन्यवादच गाईल. अहो, जीवन त्याच्यासाठीच आहे, खाणं आणि पिणं याच्यासाठी नाही. म्हणून दरिद्री लाजरस त्यानं देवाला दोष देत बसला नाही, जीवन नाही घालवलं त्यांनी. तुम्हाला काय दिलंस?
नोकरी दिली नाही, खायला दिलं नाही, आणि असलं फोडाचं शरीर, हे नाही अहो ते संकट त्यांनी सोसलं. किती मोठं सांत्वन मिळालं जेव्हा स्वर्गामध्ये गेला. ज्या माणसानं ख्याली खुशालीचं जीवन पृथ्वी तलावरती जगला, ज्यानं कधी कोणाचं कष्ट पाहिलं नाही, दुःख पाहिलं नाही, दरिद्री लाजरस, फोडानं भरलेलं शरीर, आणि बाहेर कुत्रे येऊन चाटत होते, आणि मेजावरचं पडलेलं राजा तिथं टाकत होता, श्रीमंत माणूस टाकत होता, त्याच्यावर आपला उदरनिर्वाह करणारा हा दरिद्री लाजरस एक दिवशी मेला, आणि जेव्हा स्वर्गामध्ये गेला तेव्हा किती मोठं सांत्वन त्याला प्राप्त झालं. या पृथ्वी तलावरती तुम्ही कष्ट करत आहात, काबाड कष्ट करत आहात, आणि तुमच्या हातामध्ये यश नाही, तुमच्या हातामध्ये बरकत नाही, या सगळ्या संकटाचा सामना तुम्ही करता. पण मी असं नाही म्हणणार की तुम्हाला पृथ्वी तलावर सांत्वन मिळणारच नाही, मिळणार हो. दानिएल सिंहाच्या गुहेतनं बाहेर आला, आणि ज्यांनी त्याला टाकलं, राजानं त्याला टाकलं, आणि राजा काय म्हणतो माहिती का, तिथं असं लिहिलं, दानिएल त्याची प्रगती झाली, भाग्यास चढला, राजानं त्याचं प्रमोशन केलं. म्हणजे जेव्हा तुमच्यावर संकट येतं ना, ते तुमच्या प्रमोशनसाठी, पुढे जाण्यासाठी तुमच्याकडे असतं. आता बघ, योसेफा संबंधाने मी तुम्हाला सांगितलं, त्याच्या भावानी त्याला विकलं, आधी खड्ड्यात टाकलं, मग बाहेर काढलं, मग विकलं त्या लोकांना. ते लोक घेऊन गेले त्याला मिस्रामध्ये. जर त्याच्या भावानी त्याला विकलंच नसतं, देवाची योजना या संकटाच्या द्वारे तो मिस्रामध्ये जावा आणि मिस्राचा पंतप्रधान व्हावा. आता त्याच्या भावानी त्याला विकलंच नसतं तर त्याला देश सोडावाच लागला नसता. म्हणून कधी कधी देव एका ठिकाणातून दुसऱ्या ठिकाणात तुम्हाला नेत असताना हे असलेलं संकट समजू नका, देवाची योजना समजा. काहीतरी देवाचं प्लॅनिंग तुमच्यासाठी आहे. कधी कधी गाव सोडावं लागतं, कधी कधी नोकरीचं ठिकाण सोडावं लागतं, काही ठिकाणात तुम्हाला नोकरी सोडावं लागते. जसं अब्रामा संबंधाने म्हटलं, अब्रामा, प्रभूचा आवाज आला उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये 11व्या अध्यायात. प्रभू त्याच्याशी बोलला, अब्रामा, आपला देश, आपले नातेवाईक, आपले गदगोत या सगळ्याला सोडून मी सांगतो त्या देशामध्ये तुझा. नातेवाईक सोडायला लावलं, मूर्ती बनवणारा अब्राम, चांगला त्याचा बिझनेस चालत आहे, आणि प्रभू तेवढ्यात त्याला म्हणतो तुला हे सगळं सोडावं लागेल. अब्रामानं ते सगळं सोडलं 12व्या अध्यायामध्ये, आणि पवित्र शास्त्र सांगतं 13व्या अध्यायामध्ये संपन्न झाला. उंट, गाढवी, सोनं, रूप या सगळ्यानं तो संपन्न झाला. म्हणून काही संकट देव तुम्हाला संपन्नतेकडे घेऊन जाण्यासाठी पाठवत असतो, त्याच्यामध्ये तुमची प्रगती असते. एखादा तुमचा बिझनेस बंद पडला, हे तुमच्याकडे संकट आहे. आता तुम्हाला जेवढे दिवस तुमचा बिझनेस बंद आहे ना, तेवढे दिवस प्रार्थना करा, देवाकडे मागा, धार्मिकता संपादन करा. तुमचा बिझनेस बंद झाला, काही दिवस बंद असेल तो, पण देव त्यातून काहीतरी नवीन करेल ना. शास्त्रातनं तुम्हाला उलगडून सांगतो. एकदा पेत्र रात्रभर त्यांनी मासे पकडून थकला, आणि काही त्याच्या जाळ्या लागल्या नाही, आणि तो आपले जाळे धूत आता घरी जाण्याच्या बेतात होत. तेवढ्यात येशू तिथे आला, आणि येशू त्याला म्हणतो, पेत्र, आपले नाव खोल पाण्यामध्ये घेऊन जा, आणि खोल पाण्यात इथं जाळं टाक. तेवढला प्रभू रात्रभर प्रयत्न केला, आणि आता काही हाती लागलं नाही. आपण आता समय आला ना, आता मी तुला सांगतो, टाक जाळं. आणि पेत्रानं जाळं टाकलं, आणि त्याच्या जाळ्यामध्ये 153 मासे आले. आणि एवढंच नव्हे तर जे बाकीच्या नावेमध्ये लोक जाळे धुत होते ना, ते पण लोक पेत्राच्या जाळ्यामध्ये आले, त्यांनी पण त्यातली आणि त्याला जाळं ओढण्यासाठी मदत केली. हीच गोष्ट मी तुम्हाला सांगतो, एक साक्ष प्रभू तुमच्या जीवनात अशी घडवेल. परंतु आता तुमच्याकडे देवाचं वचन आलं, तुम्ही देवाचं वचन ऐकतात, तुमच्या बिझनेसमध्ये प्रॉब्लेम आहे, तुमच्या नोकरीमध्ये प्रॉब्लेम आहे, मग आता प्रार्थना करा. आता कदाचित वचन स्वीकारलं, आणि तुमच्या बिझनेसमध्ये देव बदल कर, चेंजेस करेल. मागच्या काही दिवसामध्ये मला आठवत आहे, एका तरुणाने मला कॉल केला होता, बिझनेसमध्ये खूप प्रॉब्लेम आहेत, बिझनेस पहिल्यासारखा होत नाही, सगळं ठप्प होऊन गेलेलं आहे, तुम्ही प्रार्थना करा. आणि प्रार्थना केली. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्याच्या बिझनेसमध्ये फ्लो यायला सुरुवात झाला, प्रभूने त्याची प्रगती करायला सुरुवात केली. एक वचन, एक प्रभूचं अभिवचन तुमच्या जीवनामध्ये काहीतरी क्रांती करण्यासाठी किंवा बदल करण्यासाठी आणि पुरेसं आहे. म्हणून लक्षात ठेवा, संकटानं तुम्हाला धीर मिळणारच आहे. संकटाचा अभिमान बाळगा. का? संकट पाठवणारा फार मजबूत आहे, फार बलवान आहे, फार ताकदवान आहे. योबाकडे संकट आलं, योसेफाकडे संकट आलं, आणि संकटाचा परिणाम योसेफाला विकलं, आणि विकल्यावर पोटिफाराच्या घरामध्ये तो आला. तिथेही संकट त्याच्याकडे आलं. पोटिफाराची पत्नी त्याला माझ्यावर निज म्हणती, व्यभिचार कर म्हणती. आता बघा, हा योसेफ इतका गांजलेला, इतका त्रासलेला, आपल्या भावांच्या पिढीपासून त्या ठिकाणात आलं, घर सोडलेलं आहे, देश सोडलेला आहे, एक गुलाम म्हणून त्या ठिकाणात आलेला आहे. आता गुलाम म्हटल्यानंतर पोटिफाराच्या घरातला पण तो गुलाम आहे, आणि गुलामानं
धन्याची आज्ञा मानायची असती, परंतु या गुलामानं धन्यापेक्षा धन्याच्या वर असणाऱ्या देवाची आज्ञा मांडली. त्याला माहिती होतं आता मी धनाच्या घरात राहत आहे, परंतु पोटीपराची पत्नी हे माझं मिशन नाही. माझं मिशन 11 पेंड्या माझ्या पेंडीला नमन करतील, 11 तारे सूर्य चंद्र मला नमन करतील, हे माझं मिशन आहे. आता समोर दिसती ती एक पेंडी नाही, मला 11 पेंड्यांनी नमन करायला पाहिजे. त्यानं पोटीपराचं घर आणि त्या पत्नीच्या समोरून पळून गेला आणि आपलं वस्त्र तिथं टाकलं. तो नाही राहिला. आता संकट त्याच्यावरती आलं. पोटीपराच्या पत्नीने त्याच्यावरती बलात्काराचा आरोप केला. म्हणून कुठलंही संकट तुमच्यावरती असू द्या, तुमच्या कॅरेक्टरविषयी लोक बोलतील, तुमच्या चरित्राविषयी लोक बोलतील, तुमच्या धार्मिकतेविषयी बोलतील, तुमच्या स्वप्नांविषयी बोलतील, तुमच्या दृष्टांताविषयी बोलतील, तुमच्या सेवेविषयी सुद्धा लोक बोलतील. हे लोकांना तो बोलण्याचा अधिकार आहे. ते लोक आहेत, ते देव नाही आहेत. परमेश्वर तुमच्याविषयी बोलत नाही, लोक बोलतील. पण अशा परिस्थितीमध्ये संकटानं सेवा बंद करू नका, संकटानं काम बंद करू नका, संकटानं पाचारण विसरू नका, संकटानं तुमचा दृष्टांत विसरू नका. हे संकट तुमच्यावरती यावं कशासाठी? तर देवाची योजना पूर्णतेस जावी, देवाची योजना सिद्ध व्हावी, परमेश्वराचा अनुग्रह लोकांना समजावा. म्हणून लक्षात ठेवा, संकटाचा अभिमान बाळगा. संकट तुम्हाला नाश करण्यासाठी येत नाही, तर संकट देवाची योजना पूर्ण करण्यासाठी येतात. जसं पोटीपराच्या घरात योसेफाच्या जीवनामध्ये संकट आलं. आता योसेफ पळून गेला, पोटीपराच्या पत्नीने त्याच्यावर बलात्काराचा आरोप लावला. बघा योजना कशी असते देवाची. पोटीपराने त्याला जेलमध्ये टाकला. आता जेलमध्ये प्यालेबदार आणि भटारी या दोघांना स्वप्न पडले. संकट आलं नसतं तर योसेफ स्वप्नाचा अर्थ सांगतो हे कधीच कळलं नसतं, आणि राजाला स्वप्न पडणार होतं. त्या स्वप्नाचा अर्थ योसेफ सांगणार होता आणि मिस्रामध्ये तो सर्वोच्च पदावरती जाणार होता. काय देवाची योजना आहे. म्हणून तर म्हटलं संकटानं धीर प्राप्त होतो हे 100% आहे. आशावादी बना. देवाविषयीचा आवेश, देवाविषयीचं अंतःकरण, विश्वासाचं अंतःकरण तुमच्याकडे असू द्या. जे विश्वासाचं अंतःकरण तुमचं शील घडवत असतं, तुमचं व्यक्तिमत्व रचत असतं, आणि ते व्यक्तिमत्व रचताना देव तुम्हाला संकटानं मजबूत करत असतो. लक्षात ठेवा, कोणतंही संकट तुमच्या शक्ती पलीकडे नसतं. आणि समजा शक्ती पलीकडचं संकट जर तुमच्याकडे आलं तर देव त्याची शक्ती तुम्हाला पुरवत असतो. किती सुंदर आहे. देवाची शक्ती तुमच्यामध्ये ती, आणि देवाची ताकद ही अचाट ताकद आहे, लिमिटच्या बाहेर असणारी ताकद आहे. म्हणून आम्ही पाहतो लिमिटच्या पलीकडं असं लिहिलं, 10 पट भट्टी तप्त केली आणि त्या भट्टीमध्ये शद्रक मेशक अबेदनगोला टाकला, क्षमतेच्या पलीकडे तापवून. आता या लोकांची सहन करण्याची ताकद नाहीये, नेहमीपेक्षा जास्त पट भट्टी तापवलेली. तिकडं यांना आतमध्ये टाकलं आणि असं लिहिलं, टाकताना 3 होते, आतमध्ये पडल्यावर 4 जण फिरत आहेत, मोकळे फिरत आहेत, आणि एकाचं मुख देवाच्या पुत्रासारखं. म्हणून मी तुम्हाला म्हटलं, जेव्हा तुमच्या शक्तीच्या पलीकडे संकट येतं तेव्हा देव त्याची शक्ती तुम्हाला पुरवत असतो. जसं या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो, या येशूनं त्या ठिकाणामध्ये आला आणि शद्रक मेशक अबेदनगो यांना आपली शक्ती पुरवली, आणि आतमध्ये शद्रक मेशक अबेदनगो मोकळेपणे फिरू लागलेले. तीच गोष्ट मी तुम्हाला सांगतो, तुमच्यावरती जर अशा प्रकारचं शक्ती पलीकडचं संकट आलं असेल तर तुम्ही स्वतःला धन्य समजा. तुम्ही जगातल्या लोकांपेक्षा वेगळे आहात. मला कधी कधी वाटतं जगातल्या लोकांपेक्षा माझ्याकडे येणारी संकट जास्त आहे. धन्य समजा स्वतःला, कारण प्रभू तुम्हाला कृपा पुरवत आहे. देवाची ताकद, देवाची शक्ती तुमच्यामध्ये येऊन तुम्हाला यातनं बाहेर पडण्यासाठी देव स्वतः मार्गदर्शन करणारे. जसं शद्रक मेशक अबेदनगोला त्या भट्टीमध्ये प्रभूनं मार्गदर्शन केलं. राजा म्हणतो या 3 बाहेर काढा. 4था कुठे गेला? शक्ती देऊन निघून गेला येशू ख्रिस्त. 3 बाहेर आले, म्हणजे येशू शक्तीतून गायब झालेला आहे. तसं तुमच्या संकटाच्या स्थितीमध्ये प्रभू तुम्हाला शक्ती पुरवणार आहे. पुन्हा एकदा 5वा अध्याय आणि त्याचं 1 पासून 5 पर्यंत वचन वाचा. यास्तव आपण विश्वासानं नीतिमान ठरवलेले आहोत, म्हणून आपल्याला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाबरोबर शांती आहे. आपण ज्या कृपेमध्ये आहोत तिच्यात आपला प्रवेशही त्याच्याद्वारे विश्वासाने झाला आहे. आणि आपण देवाच्या गौरवाच्या आशेचा अभिमान बाळगतो. देवाच्या गौरवाच्या आशेचा अभिमान आपण बाळगतो. इतकेच नाही तर संकटाचाही अभिमान, गौरवाचा, देवाच्या गौरवाचा अभिमान बाळगायचा आणि संकटाचा पण अभिमान बाळगायचा. म्हणजे काय?
जेव्हा तुम्ही विश्वास ठेवता तेव्हा तुमच्यावरती संकट येतं, आणि संकट आल्यावर देवाचं गौरव पण येतं. आता गौरवाचा आम्ही अभिमान बाळगतो. योसेफ म्हणेल नाही का, पंतप्रधान पदावरती गेल्यावर मी मिस्राचा पंतप्रधान, ह्या त्याचा गौरव आहे. देवाने त्याला आणि मोठ्या पदावरती चढवलं. दानियेलाला देवाने भाग्यात चढवलं. मग गौरवाचा अभिमान बाळगण्यापेक्षा संकटाचा अभिमान बाळगायचा. काय संकटाचा अभिमान? माझ्यावर ते संकट आलं नसतं तर आज एवढं मोठं पद मी भूषवलं नसतं. ती माझ्यावरती आलेली परीक्षा, या परीक्षेमध्ये मी टिकून राहिलो, या परीक्षेमध्ये मी तारण सोडलं नाही, या परीक्षेमध्ये मी सेवा सोडली नाही, या परीक्षेमध्ये मी माझा विश्वास डगमगू दिला नाही, या परीक्षेमध्ये माझं विजन माझ्यापासून जाऊ दिलं नाही, या परीक्षेमध्ये मी सात्विकता, नीतिमत्व, प्रार्थनामय जीवन, आराधना, माझी सेवा, या कोणत्याच गोष्टीपासून फारकत घेतली नाही. लक्षात ठेवा, प्रभूच्या सेवेपासून कधी दूर जाऊ नका, विश्वासापासून कधी भडकू नका. संकट आज आहे, उद्या ते नसणार आहे. दानियेलाची गुहा आज असेल, परत गुहा त्याच्या दृष्टीला पण पडणार नाही. फारूचं सैन्य आज आहे, उद्या ते नसणार आहे. तांबडा समुद्र आज आहे, उद्या तो नसणार आहे. सर्व संकट तुमच्या समोर आज आहे, ती संकट तुम्हाला मजबूतीनं विश्वासामध्ये पुढे घेऊन जाणार आहे. म्हणून पौल किती सुंदर लिहितो, किती सुरेख होतं त्या ठिकाणात. म्हणतो, मला संकटाचा सुद्धा अभिमान आहे. गौरवाचा अभिमान आहे, पण मला संकटाचा अभिमान आहे. तुम्हाला कशाचा अभिमान आहे? काय तुम्ही संकटात आहात? काय तुम्ही त्रासामध्ये आहात? काय तुमची हानी झाली? काय तुमचं नुकसान झालं? काय एखादी व्यक्ती मयत झाली? काय नोकरी गेली? काय लेकर होत नाहीत? पती पत्नीतला संघर्ष सोडून गेलं, कोणी पत्नी, कोणाची पती सोडून गेलेले आहेत. एक फार मोठं संकट तुमच्यावरती. काळजी करू नका. अशाही परिस्थितीमध्ये देवाच्या घराकडे जा, विश्वास टिकवून ठेवा, प्रार्थनामय जीवन जगा, आणि जेवढं तुम्ही प्रार्थनामय जीवन जगाल तेवढं प्रभू तुम्हाला मजबूतीने पुढे घेऊन जाईल. तुमची परीक्षा होऊ द्या. किती परीक्षा होत असताना एक दिवशी या संकटाला तुमच्या समोर गुडघे टेकावेच लागणार आहे. कारण तुमच्या वतीनं कोणी मनुष्य नव्हे, तर स्वर्गातला देव तुमच्या वतीने लढत असतो. परमेश्वर त्याचा अनुग्रह तुम्हाला पुरवत असतो. देव त्याच्या शांतीनं तुम्हाला भरत असतो. आणि एवढंच नव्हे, तर संकटानं तुम्ही मजबूत बनता आणि देवाची शक्ती प्राप्त घेऊन घेता. आणि लक्षात ठेवा, त्याच्या पलीकडे जाऊन म्हटलं, तुम्हाला शील प्राप्त होतं. अशा शीलानं तुम्ही घडले जाता की लोक तुमचं जीवन पाहून देवावरती विश्वास ठेवतात. असं जगा की लोकांनी देवावरती तुमच्याद्वारे विश्वास ठेवावा. संकटानं धीर, धीरानं शील, शीलानं आशा, नीतिमत्व प्राप्त होतं. आणि आशा कधी मनुष्याला लाजवत नाही. जो व्यक्ती देवावरती विश्वास ठेवतो, संकटाचा सामना करतो, त्याच्या वाटेला कधी दुःख, निराशा, पीडा कधीच येणार नाही. हे बायबलचं वचन आहे. म्हणून संकटामध्ये पण देवाला विश्वास राहून पुढे जगा, संकटाचा अभिमान बाळगा. देवा तुम्हाला आशीर्वाद देव. आपण प्रार्थना करू. सर्वशक्तिमान जिवंत देवा, आभार मानतो, तुझी स्तुती करतो प्रभूजी. तुझं वचन आम्हाला सांत्वन देतं. तुझं वचन आमचा विश्वास मजबूत करतं. आम्ही किती कठीण प्रसंगात असलो, प्रभूमध्ये आम्हाला भक्कमपणे पुढे जायचंय. ऐकणाऱ्या प्रत्येक परिवाराला, प्रत्येक व्यक्तीला मी तुझ्या स्वाधीन करताय. त्यांचा ताबा घे प्रभूजी. लढण्याची ताकद, क्षमता त्यांच्यामध्ये उत्पन्न कर. संकट आलं म्हणून आम्ही सेवा बंद करणार नाही. संकट आलं म्हणून आम्ही विश्वास ठेवणं बंद करणार नाही. संकट आलं म्हणून प्रार्थना बंद करणार नाही. उलट या संकटाच्या बिकट स्थितीमध्ये आम्ही जास्त तुझ्या जवळ येणार आहोत प्रभूजी. काही लोकांकडे आर्थिक संकट आहेत, आरोग्याची संकट आहेत, कौटुंबिक संकट आहेत, नोकरीच्या ठिकाणी असणारी संकट आहे, व्यापारामधली संकट आहेत, करिअर संबंधाचे प्रश्न आहेत प्रभूजी. अशा सगळ्यांना मी तुझ्या स्वाधीन करत आहे. व्याधी, विकार, आर्थिक अडचणी सगळ्यातनं त्यांची सुटका कर. आणि प्रार्थनेचे गुडघे ते टेकलेले असताना प्रभू त्यांच्याकडे पाहण्या देवा, तू त्यांच्याकडे पाहावं, त्यांचं निरीक्षण करावं आणि त्यांना त्यातून बाहेर काढावं अशी विनंती मी तुला करेन. नेहमी तू प्रार्थना ऐकतो. कोर्ट केस असतील त्यांचे निकाल लागू दे, वांज असतील त्यांची उदर आणि प्रभू आशीर्वादित कर. त्यांना आनंदी माता बनव प्रभूजी. नोकरीसाठी रडत असणाऱ्या तरुणांना उत्तम जॉब लागले जाऊ दे. परीक्षेमध्ये अपयशी असणारे तरुण लेकरं, त्यांना देखील यश मिळू दे. नोकरीच्या कॉलची वाट पाहणारे ते तरुण, त्यांच्याकडे ते कॉल, अपॉइंटमेंट लेटर लवकरात लवकर येऊ दे. येशूच्या नावात ह्या प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. आता देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्वकाळ राहो. आमेन.